वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुमनानी भरली ओंजळ नित्यरीती व्हावी चरणावर हे बालक सुमधुर हासे भावतसे वाहो सुरा एकत्र या, एकत्र या. सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी
सोनियाचा दिनू आहे, सोनियाचा दिनू. मनापासून शुभेच्छा तुला.
स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते, गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडे तरी भासांच्या मागून पडते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण.
मला वाटते शिंदे सरांमुळेच निर्माण झाली आहे. आज मी एक चांगल्या MNC कंपनीत जॉबला आहे, पण माझ्या तिथे लागण्याचा बेस पण माझ्या स्पोर्ट्सच आहे. क्रिकेटमुळे मला तिथे जॉब मिळाला. तसंच माझा बिझनेस आहे, तो पण क्रीडा क्षेत्रातला बिझनेस आहे. तर ह्या सगळ्याचं सुरुवात कुठं झाली असं म्हणजे शिंदे सरांकडे, कारण आम्हाला लहान असताना त्यांनी किंवा PT असेल किंवा शारीरिक शिक्षण असेल हे सगळे जे स्पोर्ट्स रिलेटेड जे गेम्स असतात ते त्यांनी शिकवले. आणि मला वाटतं खूप अशा आठवणी शिंदे सरांबरोबर. त्यांचा एक फेवरेट शब्द सोन्या, म्हणून आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बऱ्याचदा सर आम्हाला या नावाने हाक मारत किंवा आम्ही काय मस्ती केली तर आम्हाला शिंदे सरांची भीती वाटत असेल की सिद्धी त्यांच्या हातात असायची आणि ते नेहमी शिस्त लावण्यासाठी पुढाकार घेत असत. असे शिंदे सर मला वाटतं नेहमी जेव्हा पण माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी शाळेत आलो किंवा कॉलेजमध्ये आलो तेव्हा मला नेहमीच एक
नातेवाईक, विशेषतः त्यांचे वडील, त्यांचे बंधू, इतर शिंदे सरांचे मित्र, आपल्या चालूपणा ठाकूर विद्यालयाशी संबंधित असणारे शिक्षण क्षेत्रातील अनेक शिंदे सरांचे मित्र असणारे आणि रयत शिक्षण संस्थेचे विविध स्तरावर काम केलेले पदाधिकारी आणि मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या संस्थेच्या वतीनं संस्थेचा सचिव म्हणून शिंदे सरांच्या सेवाकृती व सेवाकृती समारंभातील किंवा त्यांच्या सेवेतील विविध कामासंबंधी केलेल्या विविध कामांचा विचार करून त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो व त्यांना रिटायरमेंट नंतर जे उर्वरित आयुष्य आहे ते विनासायास आरोग्याचं आणि सुखसमृद्धीचं जावं असं आपल्या संस्थेकडून मी त्यांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, मागल्याच आठवड्यात आपले सहकारी ज्युनियर कॉलेजमधील विवेक पाटील यांचा सेवाकृती व सेवाकृती समारंभ आपण या ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला आणि नंतर याच आठवड्यात आपण शिंदे सरांचा सेवाकृती व सेवाकृती समारंभ आज आपण या ठिकाणी घेत आहोत. शासनाच्या आणि शिक्षण क्षेत्रातील विविध नियमानुसार या सार्वजनिक जीवनामधून लोकांना किंवा माणसाला किंवा कुठल्याही सेवकांना ते सेवानिवृत्त व्हावंच लागतं. परंतु सेवाकृतीनंतर आपल्या सेवेच्या कालावधीमध्ये केलेल्या विविध कामांची जी पावती असते आणि विशेषतः आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेल्या शिक्षकांची पावती म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांची अभिनंदनात्मक किंवा विद्यार्थ्यांकडून आपल्या शिक्षकांविषयी व्यक्त केलेल्या भावना ही खरी पावती असते असं मला वाटतं. किंवा आपल्या सर्व सहकार्यांनी त्यांच्याबरोबर आपण हे सार्वजनिक जीवन व्यतीत केलं, त्यांच्या भावना, त्यांचे सकारात्मक विचार हेच आपल्याला उर्वरित आयुष्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि ऊर्जा देत असतात. शिंदे सरांना मी सुरुवातीपासून 1999 मध्ये आपल्या जिल्हा शिक्षण प्रसारक संस्थेच्या चालवताना ठाकूर महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून ज्यावेळेला रुजू झालो त्यावेळेपासून शिंदे सरांना मी ओळखतो. त्यांचे ज्येष्ठ बंधू जयंत शिंदे हे माझे चांगले मित्र. शिक्षण संस्थेमध्ये आपल्या सध्याच्या महात्मा फुले महाविद्यालयामध्ये हे फिजिकल डायरेक्टर होते. ते उत्साही व्यक्तिमत्व आणि सर्व दूर कधीही कोणतीही व्यक्ती जर त्या महाविद्यालयामध्ये गेली तर पहिल्यांदा भेटणारे मित्र जयंत शिंदे आणि आपल्या चांगला ठाकूर विद्यालयामध्ये ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती ज्या वेळेला प्रवेश करते त्यावेळेला पहिल्यांदा भेटणारे बऱ्याच वेळेला शिंदे सरांना म्हणाले की बाबा तुम्ही इथंच कसं असता. आपलं देशमुख साहेबांनाही म्हटलं की फिजिकल डायरेक्टरनं ग्राउंडवर असायला पाहिजे, मुलांमध्ये असायला पाहिजे. शिंदे सर हे त्या आपल्या कोर्समध्ये कसे असतात, परंतु आपल्या विद्यार्थ्यांचं डिसिप्लिन असेल, आपल्या महाविद्यालयीन कामाविषयी किंवा विद्यालयीन कामाविषयी वेगवेगळे उपक्रम असतील त्यांचं नियोजन करणं आणि ते व्यवस्थित पार पाडणं हे सगळं काम मोठं असतं आणि ते आपल्या उंचेनं आणि आपल्यामध्ये असणाऱ्या आपल्या संस्थेविषयीच्या जिव्हाळा, संस्थेविषयीची आपुलकी त्या दृष्टिकोनातून पार काढलं. म्हणूनच आज या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात जमलेलो आहोत आणि त्यांना आपण शुभेच्छा देत आहोत. पुनश्च एक बार मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या वेळी शक्य असेल त्या त्यावेळी आपण भेटत जाऊ आणि आनंदाचे 2 शब्द बोलत जाऊ. एवढंच त्यांच्याविषयी मी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार होते त्यांचा सेवाकृती कार्यक्रम आता कार्यक्रम असलेले त्याच्यामध्ये सचिव आणि पंजाबमध्ये सर्व आले आणि समोर माझे सहकारी माझे विद्यार्थी काय मला सर्वांना मी 1994 या संस्थेमध्ये लागलो. या शाळेचा पहिल्या
20 वर्षापूर्वी 50,000 होती मला कामाला आपण फ्लॅट करायचं देशमुख साहेबांना आणि आपले जन्मसाहेब खेळावते देशमुख साहेबांना बॅटअप लगेच घेऊन टाका म्हणजे अशी मंडळी आपल्या पाठीची नाही त्यामुळं त्यांचे खेळाडू आपल्या घडले ते कारण म्हणजे देशमुख साहेबांनी आपले जन्मसाहेब त्यांचे आपल्या कुठेही काही काही प्रोजेक्ट होते त्यामुळे सगळं घडलं आणि माझे सहकारी सगळे क्रीडा हेही मला वेळोवेळी मला चांगलं मार्गदर्शन होते मला सांभाळून देत होते बोलत आणि आता संजय साहेबांनी गेटवर असायचा पण बरीचशी कामं अशी असतात की गेटवरच संभाळायला पाहिजे त्यामुळं भेटली सर म्हणजे शाळा भरायच्या असायची सर त्यावेळेस हे फिरत असायचे मी तिथं साजरा काढायचं त्यामुळे सरांचं लक्ष पाहिलं की अरे हा गेटवर काय करतो मैदानात का नाही पण मैदानात सुद्धा आम्ही आपण होतो मैदानात काम केलं सुरुवातीला इंग्लिश मिडियम मराठी मिडियम वेगवेगळी काम होतं सकाळी शाळेत जायचो संध्याकाळी साहेबांना माहिती उत्तरमध्ये आम्ही 8-9 वाजे साहेब पण असायचे बॅडमिंटन खेळायला शेजारी साहेब त्यावेळेस बऱ्याच वेळा प्रॅक्टिस करायची अशा बऱ्याचशा आठवणी असं म्हणजे आपण सर्वांनी मला भरपूर प्रेम दिले असंच प्रेम माझ्यावरती सैदराव विचारपूर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेल्या 5 दिवसाचा हा दुसरा निरोप समारंभ जनावर संस्थेच्या संकल्पना ठाकूर विद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये आजच्या श्री स्वतः दत्तात्रय शिंदे सर यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर गर्देकर सत्कार शिंदे सर शिंदे मॅडम सप्रे सर अंगी मित्र पाटील सर शिंदे सरांचे पूजनीय वडील त्या देशाचे वरचे आणि शिंदे सर त्यांचे शेंगेवर असे शिंदे काका त्यांचे बंधू यांनी त्यांची पहिली शिफारस केली होती इथे शाळेमध्ये सुरू होण्याकरता त्याबरोबर त्यांचे लागणे चव्हाण त्याबरोबर शिंदे मॅडम मोरे सर सर्व उपस्थित मान्यवर आणि विशेषतः त्यांचे सहकारी म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातले सर्व सहकारी आहेत त्याचबरोबर त्यांचे विद्यार्थी सुद्धा इथे आले होते त्यांचे कौतुक केलेलं होतं ते सर्व विद्यार्थी आणि विशेष करून आपल्या संस्थेचे सर्व फिजिकल डायरेक्टर म्हणजे एका प्रकारची अटॅचमेंट कशी असते ते बघा आणि हे अटॅचमेंट जपणं ज्याला जमलं तो चांगल्या प्रकारचा निरोप समारंभ घेऊ शकतो हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला निरोप समारंभ घ्यायचा आहे की नाही का नाही इतर करायचं या निरोप समारंभाच्या निमित्ताने मला एवढं सांगितलं वाटतं का 1994 जानेवारी महिन्यामध्ये ही शाळेची इमारत त्यावेळेला आम्ही होतो ठराविक त्यांनी घेतली जानेवारीमध्ये घेतली. मार्च महिन्यामध्ये ह्या इमारतीला महाराष्ट्र राज्यामध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्याचं सौभाग्य लाभलं होतं. महाराष्ट्राचं विज्ञान प्रदर्शन इथं झालं ह्या हॉलमध्ये होतं जास्त प्रकारचं आणि बाकी शाळेमध्ये होती शाळा होती. डॉक्टर सलीम झकेरिया त्यावेळेचे शिक्षण मंत्री होते त्यांच्या हस्ते उद्घाटन झाला मोठा कार्यक्रम झाला पण त्या वेळेला आमच्याकडे स्टाफ आणखी कमी होतं. कमी म्हणजे नव्हताच जवळचं एक जाधव सर होते अधिकारी होते पण ते जाधव सर पण निरोप समारंभ घेतात आम्हाला त्याचं सौभाग्य लाभलं. बरं नाही कमीत कमी आम्हाला त्यांच्याकडे तुमच्याकडे काय वाटतं हे शेवटी तरी आम्हाला बोलायला द्या. तर ते पण गेले त्यावेळेला अतिशय निश्चितपणाने आम्ही सगळे त्यावेळेला वेळ पडला होते वेळ पडला
घडवले. त्यातले 2 विद्यार्थी येऊन त्याने आपल्याला त्यांनी गुणगान गायले, अनुभव सांगितले. तशा प्रकारे आम्ही गेले 31 वर्ष शिंदे सर्वांना अनुभवतोय. 31 वर्ष कमी कालावधी नाही आहे. 1984 पासून 2025 पर्यंत एवढ्या कालावधीचा सहभाग आम्हाला लागला. ते बोलले का बाकीचे सोसायटी असायचे, पण आम्हाला एक मात्र अनुभव नक्की आहे. ज्या शाळेमध्ये आल्याबरोबर प्रसन्न हास्य मुद्दे करून स्वागत करत असते तर ते शिंदे सर होते. आणि ते आम्हाला याच्याबद्दल मिळेल नाही मिळेल हेच राजकीय असं अशा प्रकारचे शिंदे सरांचे गुणगौरव सर्वांनी राहिलेले आहेत. सर्वांच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा निरोप घ्यायचा असतो, आम्ही तर निरोप 2004ला घेतले. 2004ला आम्ही सार्वजनिक निरोप घेतला. आमची गणपती क्लोज लावून झाली हिंदुस्थान दिवस, आणि त्यावेळेला आम्हाला सक्तीने विवाहायला दिलं गेलं. 2004 पासून आम्ही आजपर्यंत बेकार. म्हणजे अशा प्रकारचं सामुदायिक चांगला भरपूर मोठा झाला. काय मोठ्या मोठ्या केल्या होत्या, सोन्याचं नाणं दिलं होतं प्रत्येकाला, तर आम्ही नाही द्यायला. तर अशा प्रकारे निरोप समारंभ व्हावा प्रत्येकाचा आयुष्यामध्ये जिथे जिथे आपण कार्यरत असतो निरोप आपण चांगल्या मनाने निरोप समारंभ घेऊन आपण निरोप घ्यावा असं मला वाटतं. पण निरोप घेतल्यानंतर सुद्धा शाळेला त्या संकुलाला विसरू नये. आणि ते विसरणार नाही, कारण त्याच्या संवादावरची इज्जत आहे. अजून 5 वर्ष तिथे 5 वर्ष आहे, त्यामुळे त्यांना विसरणं शक्यच नाही. बरोबर ना? म्हणून तुम्ही ह्या शाळेवर सतत लक्ष ठेवून द्या. तुम्ही शिक्षक जर कार्यरत नसले तरी मुलांचे निश्चितपणे राहा, कायम राहा. एवढंच मी सांगतो. तुम्हाला या सर्व दीर्घायुष्य लाभो, तुमची भरभराट हो, तुमच्या मुलांची भरभराट हो. तिथे झालेले एक काय हे वगैरे मोमेंट वगैरे करतो ना, हे वगैरे आहेत. त्यामुळे तसेच तुमच्या सर्वांची भरभराट हो एवढंच सांगतो. पुन्हा एकदा तुझा शुभेच्छा करून थांबतो. जय हिंद. चेअरमन साहेबांना काही कारणास्तव यायला मिळालं नाही. सर्वांना आले. आज पण त्याची इच्छा
प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा
Thank you.